छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती व माजी उपनगराध्यक्ष रवी राजपुते यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सामाजिक बांधिलकी जोपासत 10 वर्षापासून भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येते। यंदा विविध साथीच्या आजारामुळे रक्ताचा तुटवडा पडत असून रुग्णांना रक्ताची आवश्यकता असल्याने रक्तदान शिबिरात मोठ्या संख्येने सहभागी होऊन योगदान द्यावे असे आवाहन रवी राजपुते सोशल फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे। त्याचबरोबर रवी राजपुते यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदात्यांना भेटवस्तू देण्यात येणार आहेत। इचलकरंजी बातमीपत्रात आपले स्वागत। पाहूयात सविस्तर वृत्तांत। इचलकरंजी शहरासाठी शासनाने मंजूर केलेल्या सुळकुड उद्भव धरून दूधगंगा पाणी योजनेची अंमलबजावणी त्वरित करावी या मागणीसाठी आम्ही सावित्रीच्या लेकी या महिला गटातील श्रीमती सावित्री हजारे, शोभा इंगळे, सुषमा साळुंके, ज्योत्सना भिसे या 4 महिलांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी अनेक संस्था व संघटना, कार्यकर्ते, नागरिक व महिलांनी भेट देऊन जाहीर पाठिंबा व्यक्त केला। दुसऱ्या दिवशी सकाळी उपोषणकर्त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली। त्यामध्ये 4ही महिलांची प्रकृती व्यवस्थित व स्थिर असल्याची माहिती तपासणी पथकाने दिली। उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी राष्ट्रवादीचे मदन कारंडे, दलित पॅंथरचे अशोक कांबळे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे महादेव गौड, शोभा गोरे, फरीदा सुतार, प्रियदर्शनी बेडगे, बानुबी पठाण, जनवादी महिला संघटना, नवकार जैन महिला बचत गट, कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन, ज्योतिराम बर्गे, बजरंग लोणारी, संभाजी खोचरे, अमर आवळे, मच्छिंद्र नगारे, अमोल भाटले, पुंडलिकभाऊ जाधव, जावेद मोमीन, रसूल नवाब, शाहीर विजय जगताप, प्रताप होगाडे आदींसह नागरिक व महिलांनी उपोषणस्थळी भेट देऊन पाठिंबा दिला। यावेळी मंजूर योजना अंमलबजावणीमध्ये हेतुपुरस्पर चालढकल होत असल्याबद्दल नाराजी व असंतोष व्यक्त करण्यात आला। कैसी लगी हमारी एंट्री? अल्टीमेट। चलो लेट्स कैच देम। निराधार विधवांच्या पेन्शनमध्ये वाढ करावी, रेशन मिळण्यासाठीची उत्पन्न मर्यादा वाढवावी यासह विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या वतीने प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। यावेळी प्रांत कार्यालयासमोर जोरदार निदर्शनेही करण्यात आली। विविध न्याय मागण्यांसाठीच्या यापूर्वी अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेने डिसेंबर 2023 मध्ये प्रांत कार्यालयावर मोर्चा काढला होता। त्यावेळी प्रांताधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न झाल्याने संघटनेच्या वतीने मंगळवारी पुन्हा मोर्चा काढण्यात आला। रेशन दुकानातील बायोमेट्रिक सक्ती रद्द करावी, ऑनलाईन काम बंद करून ऑफलाईन सुरू करावे, अन्न सुरक्षा यादीत नावे समाविष्ट करावीत, निराधार विधवांच्या पेन्शनमध्ये वाढ करावी यासह विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला। यावेळी प्रांत कार्यालयासमोर सरकार विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली। त्यानंतर शिष्टमंडळाने प्रांताधिकारी यांची भेट घेऊन निवेदन सादर केले। या आंदोलनात मुमताज हैदर, संगीता खांडेकर, वर्षा लठ्ठे, माया सुतार, माया माने, कांता यशगंगी, चंद्रकला मगदूम यांच्यासह संघटनेच्या महिला सहभागी झाल्या होत्या। छत्रपती शिवाजी महाराजांच्यामुळे महाराष्ट्राची संस्कृती टिकली आणि हीच संस्कृती भावी पिढीने जोपासली पाहिजे या उदात्त हेतूने रवी राजपुते सोशल फाउंडेशनच्या वतीने किल्ला स्पर्धा भरवून विद्यार्थ्यांना व्यासपीठ मिळवून दिले जाते। हे कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार प्राध्यापक युवराज मोहिते यांनी काढले। दीपावली सणाच्या निमित्ताने रवी राजपुते सोशल फाउंडेशनच्या वतीने घेण्यात आलेल्या किल्ला स्पर्धेचा बक्षीस वितरण शुभारंभ प्राध्यापक युवराज मोहिते, शामराव कुलकर्णी यांच्या हस्ते पार पडला। यावेळी प्राध्यापक मोहिते बोलत होते। ते पुढे म्हणाले, छत्रपती शिवराय आणि किल्ले यांचे अतूट नाते आहे। शत्रूंचा निपात आणि रयतेचे संरक्षण करण्यासाठी शिवरायांनी किल्ल्यांची उभारणी कुशलतेने केली। हा मोठा आदर्श किल्ला स्पर्धेतून जपण्याचा प्रयत्न होत असल्याचे कौतुकही त्यांनी केले। यावेळी किल्ला स्पर्धेचे प्रशिक्षक गणेश जाधव आणि माजी उपनगराध्यक्ष रवी राजपुते उपस्थित होते। रवी राजपुते यांच्या 24 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या वाढदिवसाच्या निमित्ताने किल्ला स्पर्धेतील चिमुकल्या विजेत्यांना सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र आणि रोख बक्षीस मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले। या किल्ला स्पर्धा गेल्या 10 वर्षापासून घेण्यात येतात। जवळजवळ 30 स्पर्धकांनी यावेळी सहभाग घेतला होता। यंदाही या स्पर्धांना लक्षणीय प्रतिसाद मिळाला। यावेळी शामराव कुलकर्णी, गणेश जाधव, रवी राजपुते यांनी स्पर्धकांना मार्गदर्शन केले। शेवटी आभार रोहित रवी राजपुते यांनी मानले।
यावेळी काळूमामा वराळे, विजय चव्हाण, अमोल कविशील, शिवाजी कांबळे, झाकीर जमादार आदी प्रमुख मान्यवर व रवी राजपुते सोशल फाउंडेशनचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते। बेकायदेशीरपणे वाहतुकीसह गांजा विक्री प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी निलेश नरेंद्र कांबळे व 31 राहणार 332 चौक याला अटक केली आहे। त्याच्याकडून 17,895 रुपयांचा 1 किलो 193 ग्रॅम गांजा, 10,000चा मोबाईल आणि 1,10,000ची दुचाकी असा 1,37,895 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। दरम्यान पोलिसांना संशयित कांबळे याच्या मोबाईल कॉल्सची तपासणी केली असता त्यामध्ये त्याने यापूर्वी गांजा विक्री केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले असून गांजा विक्री करण्याचे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे। याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी, अलायन्स हॉस्पिटलच्या पाठीमागील बाजूस असलेल्या लायकर मळ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर संशयित निलेश कांबळे हा गांजा विक्री करण्यासाठी येणार असल्याची खबर पोलीस कॉन्स्टेबल सुनील बैद यांना गोपनीय बातमीदारामार्फत मिळाली। त्याची कल्पना वरिष्ठांना देऊन त्यांच्या सूचनेनुसार 19 फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास शिवाजीनगर पोलिसांच्या पथकाने लायकर मळ्याकडे जाणाऱ्या मार्गावर सापळा रचला। येणाऱ्या जाणाऱ्या सर्वच वाहनांची तपासणी करत असताना दुचाकीवरून आलेल्या निलेश कांबळे याला संशयावरून थांबवून त्याची झडती घेण्यात आली। त्यामध्ये त्याच्याकडे 1 किलो 193 ग्रॅम गांजा मिळून आला। त्यामुळे त्याला ताब्यात घेऊन त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली। त्याच्याकडील 17,985 रुपयांचा गांजा, 10,000चा मोबाईल आणि 1,10,000ची इलेक्ट्रिक दुचाकी असा 1,37,895 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे। त्याला न्यायालयात हजर केले असता 2 दिवस पोलीस कोठडी सुनावली। ही कारवाई पोलीस निरीक्षक राजू तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक नाथा गवळे, वसंत घुगे, सुकुमार बरगाले, विजय माळवदे, सतीश कुंभार, सुनील बैद, अरविंद माने व प्रवीण कांबळे यांच्या पथकाने केली। तारदाळ ग्रामपंचायत फंडातून मंजूर झालेल्या ज्ञानेश्वर नगर वाढीव वसाहतीतील रस्ता काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण झाले। या रस्त्याचा उद्घाटन समारंभ मंगळवारी राष्ट्रवादीचे मदनराव कारंडे यांच्या हस्ते करण्यात आला। या वाढीव भागातील रस्त्याचा प्रश्न गंभीर होता। यासाठी ग्रामपंचायत निधी उपलब्ध करून या भागातील काँक्रिटीकरण करण्याचे काम पूर्ण झाले आहे। या प्रसंगी जिल्हाध्यक्ष यासीन मुजावर, तंटामुक्त अध्यक्ष रमेश नर्मदे, ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत तांबवे, मृत्युंजय पाटील, लक्ष्मी चौगुले, पूनम जाधव, नितीन खोचरे, नयनकुमार कांबळे, प्रमोद पाटील, मुसाली मुजावर, धनाजी शिंदे, भूषण जाधव, संजय तिवडे, वसंत चौगुले, सुधाकर कदम, सतीश खोचरे, दगडू खोचरे, अण्णासो हिंगमिरे, हसन मुजावर, शिवाजी सावंत यांच्यासह भागातील नागरिक उपस्थित होते।